एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नितीश कुमार चंद्रबाबूंचं एनडीएला समर्थन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीएचा लवकरच सत्ता स्थापनेचा दावा आहे। नितीश कुमार चंद्रबाबूंचं एनडीएला समर्थन असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि एनडीएचा लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे एनडीए कडून। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एनडीए कडून लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं एनडीएला समर्थन असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय। आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांनी एनडीएला समर्थन दिल्याची माहिती मिळते। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि एनडीए लवकरच सत्ता स्थापना करणार आहे असा दावा देखील करण्यात आलाय। महत्त्वाची माहिती मिळते सूत्रांकडून। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी एनडीएला समर्थन दिल्याचं कळतं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राम राजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर राम, नितीश कुमार आणि चंद्रबाबूंचं एनडीएला समर्थन, काय अधिक माहिती? बिलकुल मोठी गोष्ट आहे, कारण ज्या घडामोडी आहेत त्या वेगवान घडतायत। कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दोघांनीही समर्थन जे पत्र आहे ते दिलेलं आहे। याचाच अर्थ की एनडीए मध्येच हे दोघेही राहणार आणि सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। दुपारीच केंद्र सरकार जे आहे ते बरखास्त करण्यासंदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतीकडे जेव्हा पत्र दिलं त्यानंतरच्या या घडामोडी आहे। कारण एकदा अगोदरचं सरकार बरखास्त झाल्यानंतर मग नवीन सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्यामुळे आता नवीन सरकार स्थापन करण्याचा पण मार्ग मोकळा झालेला आहे आता स्पष्टपणे। फक्त यामध्ये सरकार स्थापन करताना चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी काय अटी टाकलेल्या आहेत, पद आणि याचं वाटपाच्या संदर्भामध्ये हा पक्षातला आणि एनडीए मधला अंतर्गत प्रश्न आहे। परंतु सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। नक्कीच धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।